गेल्या वेळेला आपण कलेक्शन फ्रेमवर्क बघितलं, फंक्शन्स बघितली, काही प्रॅक्टिस प्रोग्राम्स बघितले. मग आता आपण एक्सेप्शन हँडलिंगला सुरुवात करणार आहोत. एक्सेप्शन हँडलिंग. मग एक्सेप्शन म्हणजे काय हे आधी जाणून घेऊया. एक्सेप्शन, इट इज अन इव्हेंट दॅट कॉजेस ॲबनॉर्मल टर्मिनेशन ऑफ प्रोग्राम. एक्सेप्शन म्हणजे असा इव्हेंट ज्याच्यामुळे तुमचा प्रोग्राम हा नॉर्मली टर्मिनेट होत नाही, तर कसा टर्मिनेट होतो? ॲबनॉर्मली टर्मिनेट होतो. फॉर एक्झाम्पल, एखादा ॲप तुम्ही वापरत असाल किंवा एखादा गेम खेळत असाल आणि तो अचानक बंद होतो, म्हणजे काय झालं? तर एक्सेप्शन आलं. एक्सेप्शन इज अन इव्हेंट दॅट कॉजेस ॲबनॉर्मल टर्मिनेशन ऑफ अ प्रोग्राम. तुमचा प्रोग्राम टर्मिनेट होतो कसा? नॉर्मली नाही, ॲबनॉर्मली. म्हणजे इथे क्लोज करून किंवा क्विट करून आपण जो प्रोग्राम क्लोज करतो तो काय झाला? नॉर्मली क्लोज झाला. आणि ॲबनॉर्मली म्हणजे काय? ॲटोमॅटिक क्लोज होणे, मध्येच अचानक क्लोज होणे, याला काय म्हणतात? ॲबनॉर्मल टर्मिनेशन ऑफ अ प्रोग्राम. एक्सेप्शन काय करतो? एक्सेप्शन हा असा इव्हेंट आहे ज्याच्यामुळे तुमचा प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट होतो. जसे आपले एरर वगैरे येतात आणि प्रोग्राम तुमचा ॲबनॉर्मली टर्मिनेट होतो. मग अशी कुठली कुठली एक्सेप्शन्स आहेत? तर इथे एक्सेप्शन IO एक्सेप्शन, SQL एक्सेप्शन, क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन आणि रन टाईम एक्सेप्शन, ही महत्त्वाची 4 एक्सेप्शन्स आहेत. आणि रन टाईम एक्सेप्शन्समध्ये ॲरिथमॅटिक एक्सेप्शन, नल पॉइंटर एक्सेप्शन, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन, इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन आणि इंडेक्स आउट ऑफ बाउंडमध्ये ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड आणि स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड, अशी एक्सेप्शन्स आहेत. आवाज येतोय ना सगळ्यांना क्लिअर? चैताली, ज्ञानेश्वर. आणि इकडे आहेत ते एरर. एरर काय आहे? हे जास्त करून हार्डवेअरशी रिलेटेड असतात. स्टॅक ओव्हरफ्लो एरर, व्हर्च्युअल मशीन एरर, आउट ऑफ मेमरी एरर. आणि इकडे जे एक्सेप्शन्स आहेत ही सॉफ्टवेअर रिलेटेड असतात. मग ही एक्सेप्शन काय करतात की तुमचा प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट करतात. मग एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय? इट इज प्रोसेस टू हँडल एक्सेप्शन. हे एक्सेप्शन हँडल करणे म्हणजे काय? समजा काहीतरी एखादा इव्हेंट असेल जो तुमचा प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट करतो, म्हणजे एक्सेप्शन. जिथे एक्सेप्शन येणार असेल त्या ठिकाणी तो प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट न करता तो हँडल करणे. म्हणजेच काय? तो प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट न करता त्या ठिकाणी काहीतरी मेसेज दाखवणे, समथिंग वेंट रॉंग, असा काहीतरी मेसेज दाखवणे. म्हणजे आपण काय केलं? एक्सेप्शन हँडल केलं, असा याचा अर्थ होतो. मग एवढं समजलं एक्सेप्शन म्हणजे काय ते? एक्सेप्शन इज अन इव्हेंट दॅट कॉजेस ॲबनॉर्मल टर्मिनेशन ऑफ अ प्रोग्राम. तुमचा प्रोग्राम ज्या इव्हेंटमुळे ॲबनॉर्मली टर्मिनेट होतो त्याला काय म्हणतात? एक्सेप्शन. समजलं? तन्वी, चैताली, सबीना, सायली, बोला काहीतरी. समजलं ना? मग आता आपण याचे एक एक एक्झाम्पल बघूया. IO एक्सेप्शनचं एक्झाम्पल आपण जेव्हा फाईल ऑपरेशन्स बघणार आहोत जावामध्ये तेव्हा बघणार आहोत. SQL एक्सेप्शन तेव्हा बघणार आहोत जेव्हा डेटाबेसचे आपण प्रोग्राम जावामधून करणार आहोत तेव्हा, डेटाबेस कनेक्टिव्हिटी. क्लास नॉट फाउंड एक्सेप्शनसुद्धा आपल्याला डेटाबेस कनेक्टिव्हिटीच्या वेळेला आपण बघणार आहोत. मग आज आपण बघणार आहोत हे रन टाईम एक्सेप्शनचे प्रोग्राम. मग त्याच्यातलं पहिलं आहे ॲरिथमॅटिक एक्सेप्शन. ॲरिथमॅटिक एक्सेप्शन कधी येतं? जर तुम्ही एखादा नंबर 0ने डिवाइड करायला जाता तेव्हा ॲरिथमॅटिक एक्सेप्शन येतं. मग इथे मी न्यू प्रोग्राम क्रिएट करतो, याला नाव देतो ॲरिथमॅटिक एक्सेप्शन डेमो. ॲरिथमॅटिक एक्सेप्शन डेमो. काय रे झालं? टाईप होत नाही. ॲरिथमॅटिक एक्सेप्शन डेमो. स्क्रीन लाईट करतो.
ॲरिथमॅटिक एक्सेप्शन डेमो, याच्यात घेतो मेन मेथड. आणि आपण समजा युजरला 2 नंबर एंटर करायला सांगितले आणि आपल्याला त्याचं डिव्हिजन दाखवायचं आहे, तर आपण काय करतो, एंटर फर्स्ट नंबर. मग युजर जो काय नंबर टाकणार तो आपल्याला एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचं असेल तर आपण स्कॅनर वापरतो. ए मध्ये व्हॅल्यू स्टोअर केली. सिमिलरली मी असंच काय करणार, सेकंड नंबर ॲक्सेप्ट करणार युजरकडून. हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे आधी, स्कॅनर कसा वापरायचा तो. मग आता मला काय करायचं आहे, डिस्प्ले काय करायचं आहे, या दोघांचं डिव्हिजन डिस्प्ले करायचं आहे. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, मी इथे काय करतो, डिव्हिजन इज, आणि इथे गोल ब्रॅकेटमध्ये लिहितो ए डिवायडेड बाय बी. गोल ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं, जे आपण ब्रॅकेटमध्ये लिहितो ते आधी सॉल्व्ह होतं, आणि त्याच्यानंतर हा प्लस ऑपरेटर या स्ट्रिंगला आणि याच्या आन्सरला जोडणार, कॉन्कॅट करणार. हा प्रोग्राम मी रन करतो. एंटर फर्स्ट नंबर 10 टाकला, सेकंड नंबर 6 टाकला, मग इथे त्याचा आन्सर आलं, डिव्हिजन इज 1. आणि जर समजा मी सेकंड नंबर 0 टाकला तर काय होणार, डिव्हिजन बाय 0 इज नॉट पॉसिबल ना, म्हणून एरर येणार. कुठला एरर आला, एक्सेप्शन कुठलं आलं, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन. कुठलं एक्सेप्शन आलं, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन. मग या ॲरिथमॅटिक एक्सेप्शनमुळे काय झालं, तुमचा प्रोग्राम होता तो इथपर्यंत गेला, एंटर सेकंड नंबर सांगितलं, इथे सेकंड नंबर त्याने घेतला आणि इथे डिवाइड करायला जेव्हा गेला तेव्हा तिथे एरर आला, डिव्हिजन बाय 0 इज नॉट पॉसिबल. या लाईनला एरर आला. मग याच्या पुढे जर आपण समजा काहीतरी लाईन लिहिलेली असेल, समजा प्रोग्राम एक्झिक्युटेड सक्सेसफुली, ही लाईन लिहिली किंवा याच्या खाली अशा भरपूर लाईन्स आहेत समजा, तर एक्झिक्यूट होणार कधी, जर एरर काही नाही आला तर, जर एक्सेप्शन काही नाही आलं तर. प्रोग्राम एक्झिक्युटेड सक्सेसफुली, ही लाईनसुद्धा खालची प्रिंट झाली. एरर या लाईनला आला नाही, मग त्याच्या खालची लाईनसुद्धा एक्झिक्यूट झाली. आणि समजा मी इथे दुसरा नंबर 0 टाकला, तर इथे या लाईनला एरर आला. या लाईनला एरर आल्यामुळे ज्या लाईनला एरर होतं त्याच्या खालच्या कितीही लाईन्स असू देत त्या एक्झिक्यूट होणार नाहीत. म्हणजे काय झाला, तुमचा जो फ्लो होता तो डिस्टर्ब झाला. इथेच तुमचा प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट झाला या 17 नंबरच्या लाईनला. त्याच्यामुळे 18वी लाईन, 19वी लाईन, 20वी लाईन एक्झिक्यूट झाली नाही. मग हे आपण कसं रोखू शकतो, मग याच्यासाठी आपण वापरणार एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम, प्रोसेस टू हँडल एक्सेप्शन. मग एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझममध्ये ट्राय कॅच ब्लॉक येतो. ट्राय कॅच ब्लॉक जसा इफ ब्लॉक आहे ना तसा ट्राय कॅच ब्लॉक आहे. सिंटॅक्स त्याचा असा, पहिला ट्राय ब्लॉक सांगतो, ज्यामध्ये एरर येण्याची संभाव्यता आहे, ज्या कोडमध्ये एरर येण्याची संभाव्यता आहे तो कोड ट्राय ब्लॉकमध्ये टाकावा. एरर किंवा एक्सेप्शन येण्याची संभाव्यता आहे तो कोड इथे टाकायचा. ज्या कोडमध्ये एक्सेप्शन येण्याची संभाव्यता आहे तो कोड ट्राय ब्लॉकमध्ये टाकायचा. त्यानंतर कॅच ब्लॉकमध्ये काय करणार, कुठलं एक्सेप्शन येऊ शकतं त्या एक्सेप्शनचं इथे नाव लिहायचं. एक्सेप्शनचं नाव आणि तिथे ऑब्जेक्ट, म्हणजे हे काय झालं, एक्सेप्शनचं नाव हे काय रिप्रेझेंट करतं, एक क्लास रिप्रेझेंट करतं आणि त्याचं ऑब्जेक्ट. इथे एक ब्लॉक असतो. हा ब्लॉक कधी एक्झिक्यूट होतो, जर या ठिकाणी एखादं एक्सेप्शन ऑकर झालं आणि ते जर एक्सेप्शन इथे लिहिलेल्या नावाशी जुळत असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. कळलं. समजा हे एक्सेप्शन नेम 1 असेल, इथे एक्सेप्शन नेम 2 असेल, इथे एक्सेप्शन नेम 3 असेल. मग इथे जो काय एरर येणार किंवा इथे जो काय एक्सेप्शन घडलं, इथे जे काय आपण लाईन्स लिहितो त्याच्यामध्ये जर एखादा एरर आला, तो जर या एररशी मॅच झाला, या एक्सेप्शनशी मॅच झाला तर हा कोड एक्झिक्यूट होणार. हा इथे लिहिलेला कोड एक्झिक्यूट होणार. जर याच्याशी मॅच झाला तर इथे लिहिलेला कोड एक्झिक्यूट होणार, आणि याच्याशी मॅच झाला तर इथे लिहिलेला कोड एक्झिक्यूट होणार. कळलं.
मग सध्या आपण नॉर्मल ब्लॉक लिहिताना असा लिहिला जातो, ट्राय कॅच. मग या ब्लॉकमध्ये आपण काय लिहितो, जर हे एक्सेप्शन ऑकर झालं, जर हे एक्सेप्शन ऑकर झालं तर काय केलं पाहिजे, तो कोड इथे लिहायचा, हँडलिंगचा कोड. ते कसं लिहू मराठी, जर हे एक्सेप्शन इथे आलं तर त्याच्याऐवजी एक्सेप्शन 1 ऐवजी तो एरर डिस्प्ले करण्याऐवजी काय व्हायला पाहिजे ते इथे लिहायचं. एक्सेप्शन 1चा हँडलिंग कोड इथे लिहिणार. कळलं? असेच आपण मल्टिपल एक्सेप्शन हँडलिंगचे कोड आपण असे असे लिहू शकतो. इथे दुसरं एक्सेप्शन आलं तर हा कोड, तिसरं एक्सेप्शन आलं तर हा कोड त्याचा हँडलिंगचा. आणि शेवटी इफ एल्समध्ये शेवटी जसा एल्स असतो तसा इथे फायनली ब्लॉक आहे. हा फायनली ब्लॉकमधला कोड नेहमी एक्झिक्यूट होतो. एरर येवो अथवा न येवो, एक्सेप्शन येवो अथवा न येवो, फायनली ब्लॉकमधला कोड नेहमी एक्झिक्यूट होतो. इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला जातो की तुम्हाला असा कोड लिहायचा आहे जो एरर येवो अथवा न येवो एक्झिक्यूट झालाच पाहिजे. तर आपण आन्सर द्यायचा की तो कोड आपण फायनली ब्लॉकमध्ये घेऊ. फायनली ब्लॉकमधला लिहिलेला कोड नेहमी एक्झिक्यूट होतो, एक्सेप्शन येवो अथवा न येवो. असे पाहिजे तेवढे आपण कॅच ब्लॉक वापरू शकतो. आणि शेवटी फायनली ब्लॉक. फायनली ब्लॉक नेहमी एक्झिक्यूट होतोच. एरर येवो अथवा न येवो हा ब्लॉक नेहमी एक्झिक्यूट होणार. परत सांगतो, इथे काय केलं आपण, ज्या कोडमध्ये एक्सेप्शन येण्याची संभाव्यता आहे तो कोड ट्राय ब्लॉकमध्ये लिहिणार. मग जे काही एक्सेप्शन येणार ते जर एक्सेप्शन नेम 1 हे असेल, म्हणजे इथे त्या एक्सेप्शनचं आपण नाव टाकणार, ते असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. जर हे एक्सेप्शन ऑकर झालं तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. जर हे एक्सेप्शन ऑकर झालं तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. म्हणजे याच्यात तुम्ही कितीही लाईन्स लिहा त्या लाईन्स एक्झिक्यूट होणार. अँड सो ऑन अशी तुम्ही कितीही फंक्शन्स, अशी तुम्ही कितीही एक्सेप्शन्स कॅच करू शकता आणि त्यांच्याऐवजी हँडलिंग कोड लिहू शकता. यालाच काय म्हणतात, एक्सेप्शन हँडल करणे. आणि फायनली ब्लॉक हा ऑप्शनल आहे. फायनली ब्लॉक हा ऑप्शनल आहे. हा कधी एक्झिक्यूट होतो, एक्सेप्शन येवो अथवा न येवो फायनली ब्लॉक नेहमी एक्झिक्यूट होतो. म्हणजे फायनली ब्लॉकमधला लिहिलेला कोड नेहमी एक्झिक्यूट होतो. मग हा आपण त्याचा सिंटॅक्स बघितला. सिंटॅक्स इज अ ग्रामर ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. मग आपण तो इथे एक्झिक्यूट करून बघू. सिंटॅक्सनुसार काय आहे, जिथे एरर येण्याची शक्यता आहे तो कोड आपण ट्राय ब्लॉकमध्ये लिहायचा. मग आपल्या कोडमध्ये कोणत्या लाईनमध्ये एरर येण्याची संभाव्यता आहे, तर या लाईनमध्ये एरर येण्याची संभाव्यता आहे. मग हा वाला जो पार्ट आहे तो मी ट्राय ब्लॉकमध्ये टाकणार. ट्राय आणि इथे मी पेस्ट केला. कळलं? त्याच्यानंतर पुढे काय, एखादा कॅच ब्लॉक घेणार आणि इथे जे एक्सेप्शन ऑकर होऊ शकतं त्या एक्सेप्शनचं नाव देणार. कॅच एक्सेप्शन कुठलं येऊ शकतं, तर अरिथमॅटिक एक्सेप्शन. आणि त्याचं एक ऑब्जेक्ट बनवलं, EX किंवा OBJ काहीही बनवू शकता. आणि अरिथमॅटिक एक्सेप्शन जर आलं तर काय कर, तो कोड मी इथे लिहिणार. मग मी इथे काय करतो, असं लिहितो, डिव्हिजन बाय 0 इज नॉट पॉसिबल. कळलं?
आणि आता हा प्रोग्राम रन करतो. मगाशी काय व्हायचं बघा, जेव्हा ही लाईन एक्झिक्यूट व्हायची आणि इथे मी डिवाइड बाय 0 करायचो, बीची व्हॅल्यू 0 टाकायचो, तेव्हा इथेच एरर यायचा आणि इथे एरर आल्यामुळे त्याच्या खालची ही लाईन एक्झिक्यूट व्हायची नाही. इथेच तुमचा प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट व्हायचा. पण आता काय होणार बघा, आता जेव्हा बीची व्हॅल्यू मी 0 टाकणार तेव्हा प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट न होता काय आलं, डिव्हिजन बाय 0 इज नॉट पॉसिबल. म्हणजे काय, ट्राय कॅच ब्लॉकमध्ये आपण तो कोड टाकला ज्याच्यामध्ये एरर येण्याची संभाव्यता होती. हां, आणि कुठला एरर येण्याची संभाव्यता होती, तर ॲरिथमॅटिक एक्सेप्शन येण्याची संभाव्यता होती. म्हणून कॅच ब्लॉकमध्ये मी ॲरिथमॅटिक एक्सेप्शन लिहिलं. याचा अर्थ काय, जर ॲरिथमॅटिक एक्सेप्शन सापडलं तर त्याला कॅच कर आणि प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट करण्याऐवजी ही लाईन प्रिंट कर, म्हणजे हा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट कर. डिव्हिजन बाय 0 इज नॉट पॉसिबल. कळलं. आणि त्याच्यानंतर ही खालची लाईनसुद्धा एक्झिक्यूट झाली, म्हणजे प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट झाला नाही. जर मी ट्राय कॅच ब्लॉक काढून टाकला तर मगाशाप्रमाणे प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट होणार. म्हणजे इथे ॲरिथमॅटिक एक्सेप्शन येणार होतं, ते आपण काय केलं, हँडल केलं आणि त्याच्याऐवजी हा एक मेसेज डिस्प्ले केला. या प्रक्रियेला काय म्हणतात, एक्सेप्शन हँडलिंग. हा जो काही EX होता, EX हा काय आहे, ॲरिथमॅटिक एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट. इथे ABCD तुम्ही काही लिहू शकता. मग हा जर EX तुम्हाला प्रिंट करायची असेल, याची माहिती वगैरे प्रिंट करायची असेल तर इथे गेट मेसेज असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, ते तुम्ही प्रिंट करू शकता. MSG इज इक्वल टू काय करतो, EX डॉट गेट मेसेज. मेसेज काय, डिव्हिजन बाय 0 हा मेसेज. मला जर पूर्ण तो प्रिंट करायचा असेल, EX ऑब्जेक्ट, EX डॉट प्रिंट स्टॅक ट्रेस म्हणून ऑप्शन आहे. हा काय करणार, सगळे एररचे तुम्हाला डिटेल देणार. इथे हे जे एक्सेप्शन ऑकर झाले त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला तो देणार. जावा डॉट लँग ॲरिथमॅटिक एक्सेप्शन ऑकर. कळलं. मग अशा प्रकारे आपण एक्सेप्शन हँडल करतो. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आपण बघूया. ॲरिथमॅटिक एक्सेप्शन बघितलं, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शनचं बघूया आता. नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन सेम घेऊया, सेम प्रोग्राम. मी यालाच डुप्लिकेट करतो, फक्त नाव वेगळं देतो. ॲरिथमॅटिक एक्सेप्शन ऐवजी नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. सेम प्रोग्राम मी घेतला, इथे प्रोग्राम रन करतो. 10 टाकला, 0 टाकला, आउटपुट येतोय. सेम प्रोग्राम आहे, फक्त मी आता इथे 10 न टाकता किती टाकतो, 10 असं टाकतो. एंटर मारला, इनपुट मिसमॅच एक्सेप्शन आलं. कळलं ना, इनपुट आपलं चुकलं. कळलं ना, इनपुट मिसमॅच एक्सेप्शन आलं. आपला जो नंबर फॉर्मॅट होता तो चुकला. किंवा समजा मी इथे समजा असं केलं, नेक्स्ट असं लिहिलं, तर हे काय असतं, स्ट्रिंग असतं. इथे येते ती स्ट्रिंग येते. स्ट्रिंगचं मला इंटिजरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला इंटिजर डॉट पार्स इंट असंही करता येतं. हे तुम्हाला दाखवलेलं ज्या दिवशी आपण स्कॅनर शिकलो, फर्स्ट टाइम बघितला स्कॅनर, त्या दिवशी दाखवलेलं. इंटिजर डॉट पार्स इंट हे फंक्शन काय करतं, त्याच्या आतमध्ये पास केलेल्या स्ट्रिंगचं रूपांतर इंटिजरमध्ये करतं. हा आता सेम प्रोग्राम आहे तुमच्याकडे. 10 आणि 0 डिव्हिजन बाय 0 इज नॉट पॉसिबल. पण 10च्या ठिकाणी जर मी 10 टाकला तर एरर काय आला, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. हा एरर का आला, कारण इथे आपण काय टाकलं, जर अशी 10 टाकले तर तो ॲक्सेप्ट करतो, या स्ट्रिंगचं रूपांतर इंटिजरमध्ये करतो. तेच जर मी असं टाकलं तर याचं रूपांतर तो इंटिजरमध्ये करू शकत नाही. मग इथे काय आला, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. मग मला काय करायचं आहे आता, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन ऐवजी मी इथे काय लिहिणार, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. काय लिहिलं, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. आणि इथे मेसेज काय लिहिणार, प्लीज एंटर व्हॅलिड नंबर.
म्हणजे इथे कॅच केलं एक्सेप्शन. नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन आलं तर हा मेसेज दाखव, असा त्याचा अर्थ. पुन्हा प्रोग्राम रन करतो. इथे काय येणार होतं तसं करूया. C1 डॉट नेक्स्ट. एंटर फर्स्ट नंबर 10, एंटर सेकंड नंबर 0. आता काय आलं, एरिथमेटिक एक्सेप्शन. हां, आणि जर मी आता असं केलं 10, तर फर्स्ट नंबरच्या वेळेला काय आलं, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. आता नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन कुठल्या लाईनला येतंय, कुठल्या लाईनला येतं, या लाईनला येत आहे नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. बघा, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन डेमो नावाचा हा क्लास, त्याच्यातील 11th लाईनला हा एरर येतोय. म्हणजे मला हा वाला पार्ट आहे तो ट्राय कॅच मध्ये टाकला पाहिजे. मग मी काय करतो, हा सगळाच पार्ट उचलतो आणि ट्राय कॅच मध्ये टाकतो. इथे येऊ दे आता कुठे तो एरर. मग आता मी इथे 10 टाकला आणि इथे समजा 0 टाकला, तर काय येत आहे, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन येत आहे. आणि आता मी जर इथे 10 टाकला, तर इथे बघा काय आलं, प्लीज एंटर व्हॅलिड नंबर. म्हणजे त्याने काय केलं, ट्रायमध्ये आपण तो कोड टाकला ज्याच्यामध्ये एरर येण्याची संभाव्यता आहे. ट्रायमध्ये आपण तो कोड टाकला ज्याच्यामध्ये एरर येण्याची संभाव्यता आहे. जर नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन आलं तर प्लीज एंटर व्हॅलिड नंबर हे प्रिंट कर, असं आपण त्याला सांगितलं. पण आता ॲरिथमॅटिक एक्सेप्शन सुद्धा येण्याची संभाव्यता आहे ना. इथे मी जर व्हॅलिड नंबर टाकला आणि इथे 0 टाकला तर काय येतो, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन येतं. ही दोन्ही मला कॅच करायची आहे, तर कसं करणार, सेम असंच करणार, मल्टी कॅच ब्लॉक वापरणार. म्हणजे इथे सुद्धा कॅच करणार, इथे सुद्धा कॅच करणार. इथल्या एक्सेप्शनचं नाव काय, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन. आणि ॲरिथमॅटिक एक्सेप्शन आलं तर काय मेसेज प्रिंट करायचा, डिव्हिजन बाय 0 इज नॉट पॉसिबल. याचा अर्थ काय, ट्राय ब्लॉकमध्ये लिहिलेल्या कोडमध्ये, ट्राय ब्लॉकमध्ये लिहिलेल्या कोडमध्ये जर नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन आलं तर हा ब्लॉक एक्झिक्यूट करू, आणि जर ॲरिथमॅटिक एक्सेप्शन आलं तर हा ब्लॉक एक्झिक्यूट करू, असा त्याचा अर्थ. आता दोन्ही एक्सेप्शन आपण हँडल केलेली आहेत. जर समजा मी इथे 10 टाकलं, इथे 20 टाकलं, तर डिव्हिजन बाय 0 इज नॉट पॉसिबल. म्हणजे कुठलं एक्सेप्शन आलं, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन आलं, म्हणून त्याने हा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट केला, डिव्हिजन बाय 0 इज नॉट पॉसिबल. आणि पुन्हा समजा मी इथे एंटर करायला गेलो 10, तर काय आलं, प्लीज एंटर व्हॅलिड नंबर. म्हणजे एक्सेप्शन कुठलं आलं, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन, आणि हा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट झाला. इट सेज प्लीज एंटर व्हॅलिड नंबर. म्हणजे आपण इथे मल्टिपल एक्सेप्शन कॅच केली. अशी तुम्ही किती एक्सेप्शन कॅच करू शकता, अशी भरपूर एक्सेप्शन तुम्ही कॅच करू शकता. इथे जे काही एक्सेप्शन असणार त्याचं नाव लिहायचं, काही एक्सेप्शन असू दे, आणि इथे तुम्हाला जर ते एक्सेप्शन आलं तर काय मेसेज दिसला पाहिजे ते इथे लिहायचं, किंवा हे एक्सेप्शन आल्यानंतर काय घडलं पाहिजे तो कोड इथे लिहायचा. भले मग तो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएनचा कोड असू देत, एखादा पॉपअप मेसेज दाखवायचा असू देत, किंवा कुठलाही कोड असू देत. जर हे एक्सेप्शन आलं तर या ब्लॉकमध्ये लिहिलेला कोड एक्झिक्यूट होणार. जर हे एक्सेप्शन आलं तर या ब्लॉकमध्ये लिहिलेला कोड एक्झिक्यूट होणार. हे एक्सेप्शन आलं तर या ब्लॉकमध्ये लिहिलेला कोड एक्झिक्यूट होणार. कळलं? असे तुम्ही कितीही कॅच ब्लॉक वापरू शकता. आणखी एक ऑप्शनल ब्लॉक असतो इथे, तो म्हणजे फायनली. फायनलीमध्ये मी काय लिहितो, कोड फ्रॉम फायनली ब्लॉक इज एक्झिक्युटेड असं लिहिलं. आता आपण एक्सेप्शन आलं तर फायनली ब्लॉक एक्झिक्यूट होतो की नाही हे चेक करणार, आणि जर एक्सेप्शन नाही आलं तर फायनली ब्लॉक एक्झिक्यूट होतो की नाही ते चेक करणार. मग इथे मी काय करतो, एखादा एक्सेप्शन येईल असा कोड टाकतो, एंटर सेकंड नंबर 0 टाकलं. एक्सेप्शन आलं कुठलं, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन. ॲरिथमॅटिक एक्सेप्शन त्याने हँडल केलं आणि काय प्रिंट केलं, डिव्हिजन बाय 0 इज नॉट पॉसिबल. पण खाली काय लिहिलं आहे बघा, कोड फ्रॉम फायनली ब्लॉक इज एक्झिक्युटेड. म्हणजे जरी ॲरिथमॅटिक एक्सेप्शन सापडलं तरी कोड फ्रॉम फायनली ब्लॉक इज एक्झिक्युटेड. त्याच्यानंतर आता मी काय करतो, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन येईल असं काहीतरी एंटर करतो व्हॅल्यू. मग बघा, प्लीज एंटर व्हॅलिड नंबर. म्हणजे काय,
हे एक्सेप्शन त्याने कॅच केलं आणि त्याच्याऐवजी हा मेसेज दाखवला. परंतु खाली काय लिहिलं आहे, कोड फ्रॉम फायनली ब्लॉक इज एक्झिक्युटेड. म्हणजे जरी एरर आला तरी फायनली ब्लॉक एक्झिक्यूट होतो. आणि जर एरर नाही आला तर मग इथे 10 टाकलं आणि इथे 5 टाकलं. डिव्हिजन इज 2, म्हणजे कुठेच एरर आला नाही. ही लाईन व्यवस्थित प्रिंट झाली, डिव्हिजन इज 2. तरी पण खाली काय आलं, कोड फ्रॉम फायनली ब्लॉक इज एक्झिक्युटेड. म्हणजे एक्सेप्शन येवो अथवा न येवो, कोड फ्रॉम फायनली ब्लॉक इज ऑलवेज एक्झिक्युटेड. इंटरव्ह्यूमध्ये हा प्रश्न विचारला जातो. मगाशी मी सांगितलं की तुम्हाला असा कोड करायचा आहे की ज्या एरर येवो अथवा न येवो तो कोड एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, तर तुम्ही काय कराल. मग आपण सांगायचं ट्राय कॅच ब्लॉकमधल्या फायनली ब्लॉकमध्ये मी तो कोड लिहीन. मग एरर येवो अथवा न येवो तो कोड एक्झिक्यूट होणारच. इथपर्यंत समजलं. रोहन, नेहा, तन्वी, ओके. मग आपण काय बघितलं, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन बघितलं, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन बघितलं आणि अशी मल्टिपल एक्सेप्शन कशी कॅच करायची ते बघितलं. आता आपण बघूया नल पॉइंटर एक्सेप्शन, जे सगळ्यात जास्त वेळा येणार तुम्हाला प्रोजेक्ट करताना. म्हणजे बऱ्याच वेळा हे एक्सेप्शन येतं प्रोजेक्ट करताना, नल पॉइंटर एक्सेप्शन. ते बघूया. नल पॉइंटर एक्सेप्शन डेमो असं नाव देतो, कारण नल पॉइंटर एक्सेप्शन नावाचा ऑलरेडी क्लास आहे, इनबिल्ट क्लास. आपण जे इथे लिहितो ना, हे नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन, हे सुद्धा क्लासेसच आहेत, रेडीमेड प्रीडिफाईंड बनवून ठेवलेले अगोदरच. तसा नल पॉइंटर एक्सेप्शन नावाचा सुद्धा ऑलरेडी क्लास आहे. मी बनवलेला क्लास आणि तो ह्याच्यात कॉन्फ्लिक्ट होऊ नये म्हणून मी बनवलेल्या क्लासला पुढे डेमो नाव चिकटवतो. तर आता इथे सांगतो की नल पॉइंटर एक्सेप्शन कधी ऑकर होतं. समजा स्ट्रिंग नेम इज इक्वल टू तन्वी असं आहे. स्ट्रिंग नेम इज इक्वल टू तन्वी, आणि मी इथे काय करतोय, तन्वी या नावामध्ये नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती आहेत हे मला जर प्रिंट करायचे असतील, म्हणजे काय, त्या स्ट्रिंगची लेंथ इज इक्वल टू, मी कसे करणार मग ते, नेम डॉट लेंथ हे ऑपरेशन परफॉर्म करणार, नेम डॉट लेंथ. मग मी हा जर प्रोग्राम रन केला त्याचा आउटपुट काय येणार, लेंथ 5, TANVI, 1 2 3 4 5 लेटर्स आहेत. तेच जर मी इथे चैताली लिहिलं तर किती लेटर्स येणार, 1 2 3 4 5 6 7 8, लेंथ 8. आणि जर मी इथे काहीच नाही लिहिलं आणि हा प्रोग्राम रन केला तर काय येणार, एरर येणार. तो काय म्हणतो, व्हेरिएबल नेम माइट नॉट हॅव बीन इनिशियलाइज. या व्हेरिएबलचं नाव तुम्ही काय अजून इनिशियलाइज केलेलं नाही, म्हणजेच या व्हेरिएबलला तुम्ही अजून काही व्हॅल्यू दिलेली नाही. त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू देणे म्हणजेच त्या व्हेरिएबलला इनिशियलाइज करणे. मग समजा मी इथे नल दिलं, नल म्हणजे काहीच नाही, आणि प्रोग्राम रन करायला गेलो ते इथे एरर आला, कुठला, नल पॉइंटर एक्सेप्शन. म्हणजे नेम इज इक्वल टू नल, म्हणजे नेममध्ये काहीच व्हॅल्यू स्टोअर झालेली नाही आहे. नल म्हणजे काय, व्हॉइड म्हणा किंवा नथिंग म्हणा. नेम इज इक्वल टू नथिंग आहे, काहीच नाही नेममध्ये, आणि अशा नेमची आपण लेंथ मोजायला जातो तेव्हा काय झालं, नल पॉइंटर एक्सेप्शन आलं. म्हणजेच काय, एखादं व्हेरिएबल नल असेल, म्हणजे एखाद्या व्हेरिएबलमध्ये नल व्हॅल्यू स्टोअर झालेली असेल आणि त्या व्हेरिएबलची आपण लेंथ मोजायला जातोय, त्या व्हेरिएबलमध्ये टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती आहेत हे मोजायला जातोय, किंवा त्या व्हेरिएबलला लोअर केसमध्ये कन्वर्ट करायला जातोय किंवा अपर केसमध्ये कन्वर्ट करायला जातोय, तरी हा एरर येणार. इथे जर नलच्या ऐवजी मी समजा इथे असं लिहिलं, तन्वी लिहिलं कॅपिटलमध्ये, तरी तो काय करणार, इथे नेम डॉट टू लोअर केस हे त्याने काय केलं, स्मॉलमध्ये कन्वर्ट केलं. जर मी असं लिहिलं तन्वी आणि इथे काय लिहिलं, टू अप्पर केस, तर त्याने स्मॉल होतं ते त्याचं कॅपिटल करून दिलं. म्हणजे हे टू लोअर केस, टू अपर केस, लेंथ ही काय झाली, वेगवेगळी फंक्शन्स झाली.
ही वेगवेगळी फंक्शन्स झाली. नेम या स्ट्रिंगवरती परफॉर्म केलेली ही वेगवेगळी फंक्शन्स झाली. जर नेम या व्हेरिएबलला तुम्ही इनिशियलाइजच केलं नाही, त्याला काही व्हॅल्यूज जर दिली नाही, म्हणजे नल व्हॅल्यू दिली, नल म्हणजे नथिंग, आणि त्याची तुम्ही लेंथ मोजायला जाता किंवा त्याला कॅपिटल स्मॉल करायला जाता, तर नल पॉइंटर एक्सेप्शन येणार. नल पॉइंटर एक्सेप्शन. मग हे कसं हँडल करणार? तर ज्या लाईनमध्ये एक्सेप्शन येण्याची शक्यता आहे ती लाईन म्हणजे ही वाली लाईन, ही मी कशामध्ये टाकणार? ट्राय कॅच ब्लॉकमध्ये टाकणार. टाकली. मग कॅचमध्ये काय लिहिणार? नल पॉइंटर एक्सेप्शन. जर नल पॉइंटर एक्सेप्शन आलं तर काय कर? या ब्लॉकमध्ये लिहिलेला कोड एक्झिक्यूट कर. याच्यात काय लिहितो? प्लीज इनिशियलाइज द व्हॅल्यू ऑफ नेम. हा मेसेज दिला. आता मी प्रोग्राम जर रन करायला गेलो आणि इथे जर व्यवस्थित नाव दिलं आणि प्रोग्राम रन केला तर काय होणार? लेंथ त्याची 8 प्रिंट होणार, बरोबर. आणि जर मी इथे नल व्हॅल्यू दिली, ज्याला काही असाइनच नाही केलं, आणि प्रिंट करायला गेलो तर मग अशासारखा एरर नाही आला बघा. नल पॉइंटर एक्सेप्शनचा एरर येण्याऐवजी त्याने काय हे प्रिंट केलं, म्हणजे हा ब्लॉक एक्झिक्यूट केला. प्लीज इनिशियलाइज द व्हॅल्यू ऑफ नेम. हा पण नल पॉइंटर एक्सेप्शनचा प्रोग्राम बघितला, अरिथमॅटिक एक्सेप्शन बघितलं, नल पॉइंटर एक्सेप्शन बघितलं, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन बघितलं. आता इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन बघणार. याचे 2 टाईप आहेत, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन आणि स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ एक्सेप्शन. आता आपण स्ट्रिंगचा प्रोग्राम बघतच आहोत, तर आधी आपण इथे स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ एक्सेप्शनचा आपण प्रोग्राम बघूया. हाच प्रोग्राम मी पुन्हा करतो, इथे डुप्लिकेट करतो. नल पॉइंटर एक्सेप्शनला इथे कॉपी केलं आणि याच पॅकेजमध्ये पेस्ट करतो, फक्त नाव बदलतो. नल पॉइंटर एक्सेप्शन ऐवजी काय देतो? स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन डेमो असं नाव दिलं त्याला. समजा स्ट्रिंग नेम इज इक्वल टू चैताली असं दिलेलं आहे, आणि मला काय करायचं आहे? या नेम मधील 0th इंडेक्सला कुठलं लेटर आहे ते प्रिंट करायचं आहे. या नेम मधील 0th इंडेक्सला कुठलं लेटर आहे ते प्रिंट करायचं आहे. कॅरेक्टर ॲट इंडेक्स नंबर 0 कुठला आहे? 0th इंडेक्सला म्हणजे सुरुवातीला 0 बेस इंडेक्स नंबरिंगनुसार हे स्टोअर होतात ना लेटर्स. पहिली 0th इंडेक्सला काय आहे? सी आहे. फर्स्ट इंडेक्सला काय असणार? एच असणार. सेकंड इंडेक्सला काय असणार? ए असणार. कळलं ना? 0 पासून मोजायला सुरुवात होते इथे. मग समजा मॅक्झिमम किती असणार इथे इंडेक्स नंबर? 0 1 2 3 4 5 6 7 7 असणार. जर मी इथे 7 टाकला आणि प्रोग्राम रन केला तर काय होणार? आय प्रिंट झाला, शेवटचं लेटर. आणि जर मी इथे किती टाकला? 100 टाकला तर एवढं लांब हे नाव आहे का? नाही. मग मात्र काय येणार? स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. हे बघा, स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन म्हणजे काय? या स्ट्रिंगची जी इंडेक्स ही तुम्ही टाकितली आहे ती बाउंड्रीच्या बाहेर आहे. म्हणजे याची जी सीमा आहे, याचं जे लिमिट आहे किती आहे? 8 लेटर्सचं. म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 पर्यंत आहे. याच्या पलीकडे तुम्ही ॲक्सेस करायला जाताय, तो एरर म्हणजे काय? स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. तुम्ही आउट ऑफ बाउंड गेलात, बाउंड्रीच्या म्हणजे सीमेच्या बाहेर जाताय ॲक्सेस करायला. कळलं? मग आता ट्राय कॅच ब्लॉक वापरून आपण याला हँडल करणार. कसं करणार? ट्रायमध्ये तो कोड लिहिणार ज्याच्यामध्ये एरर येण्याची शक्यता आहे. कॅच. मग इथे कॅचमध्ये काय करणार? जे एक्सेप्शन ऑकर होतं त्या एक्सेप्शनचं नाव लिहिणार. काय होतं एक्सेप्शन? स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. आणि हे जर एक्सेप्शन आलं तर काय कर? तो कोड इथे आपण काहीतरी मेसेज लिहूया. यू आर एक्सेसिंग
असा काहीतरी मेसेज टाकला आपण समजा, आणि आता हा प्रोग्राम मी रन करतो. बघा आता जर मी इथे 5 टाकला तर 5व्या इंडेक्सला असणारे लेटर प्रिंट होणार. काय आहे? ए. 0 1 2 3 4 5 ए. आणि जर मी इथे 15 टाकला तर एरर येणार, स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. आणि जेव्हा स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन येणार तेव्हा तो कॅच करणार आणि त्याऐवजी हा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करणार. या ब्लॉकमध्ये आपण काय लिहिलं? यू आर ॲक्सेसिंग द स्ट्रिंग कॅरेक्टर बियॉन्ड इट्स रेंज. ते प्रिंट झालं, म्हणजे मग अशासारखा एरर आला नाही. हे आपण काय बघितलं? स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. सेम टू सेम ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन आहे. तो प्रोग्राम बघूया आणि आजचं लेक्चर थांबवूया. कॉपी पेस्ट केला. स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड ऐवजी मी काय नाव देतो? ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. मग याच्यामध्ये आपण इथे काय करणार? ॲरे घेणार. फॉर एक्झाम्पल समजा मी स्ट्रिंगचा ॲरे घेतला, याच्यात 3 नावं स्टोअर करतो, सबीना, अपूर्वा, माधवी. आणि इथे मी ॲक्सेस करायला जातो हा ॲरेचा एखादा इलिमेंट. नेम्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 0 हा इलिमेंट मला ॲक्सेस करायचा आहे. समजा नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 0. मग कोण असणार? हा 0th इलिमेंट, 0 इंडेक्स नंबरला कोण आहे? सबीना. इथे 1 केलं तर कोण येणार? अपूर्वा. आणि 2 केलं तर माधवी. झालं. आता मी समजा इथे 10 टाकलं, 1 2 3 तीनच इलिमेंट आहेत. मॅक्झिमम 0 1 2, मॅक्झिमम इंडेक्स नंबर 2 असू शकतो. 3 इलिमेंट आहेत. तर मग इथे जर इंडेक्स नंबर 10 टाकला किंवा 100 टाकला तर काय येणार? एरर येणार. कुठला एरर येणार? ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. मग अशी जसं स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन आलं तसं आता ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. मग आता चला ट्राय कॅचमध्ये टाका. ट्रायमध्ये तो कोड टाकणार ज्याच्यामध्ये एरर येण्याची संभाव्यता आहे. कॅचमध्ये आपण त्या एररचं नाव लिहिणार जो इथे येऊ शकतो. कुठला एरर येऊ शकतो? ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. त्याचं इथे ऑब्जेक्ट बनवलं. आणि जर तो एरर आला तर काय कर? तो कोड मी या कॅच ब्लॉकमध्ये लिहितो. म्हणजे जर हा एरर आला तर हा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होणार. इथे मी काय लिहितो? यू आर ॲक्सेसिंग द ॲरे एलिमेंट बियॉन्ड इट्स रेंज. इथे काहीतरी असा मी मेसेज टाकतो. हां, समजून घ्या काय ते. आता जर मी इथे 2 टाकला तर काय रिटर्न करणार? 0 1 2 माधवी हे आउटपुट देणार. आणि जर इथे मी 20 टाकला तर ॲरेची लेंथ एवढी मोठी नाहीच आहे. ॲरेमध्ये आहेत किती? 3च इलिमेंट मावू शकतात आणि तुम्ही ॲक्सेस करायला जाता 20वा इलिमेंट. ते एरर कुठला येणार? ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. आपण ट्राय कॅच वापरला आहे त्यामुळे ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन आला तर तो कॅच कर आणि त्याच्याऐवजी हा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट कर. मग ह्या ब्लॉक ऑफ कोडमध्ये आपण काय लिहिलं आहे? कन्सोलला प्रिंट कर का यू आर ॲक्सेसिंग द ॲरे एलिमेंट बियॉन्ड इट्स रेंज. मग अशा प्रकारे आपण हा काय बघितला? ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शनचा हा एक आपण कोड बघितला. मग आज आपण बघितला ॲरिथमॅटिक एक्सेप्शन. डिव्हिजन बाय 0 आलं तर हा ॲरिथमॅटिक एक्सेप्शन येतं. त्यानंतर नल पॉइंटर एक्सेप्शन. एखाद्या व्हेरिएबलला आपण इनिशियलाइजच केलं नाही, नल व्हॅल्यू असाइन केलेली असेल आणि त्याच्यावरती मेथड वेगवेगळ्या परफॉर्म करायला जातो तेव्हा नल पॉइंटर एक्सेप्शन येतं. नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन म्हणजे स्ट्रिंग जर आपल्याला इंटिजरमध्ये कन्वर्ट करायची असेल तर इंटिजर डॉट पार्सेंट वगैरे वापरतो ना. याच्यामध्ये जर असं 10 असेल तर काही प्रॉब्लेम नाही. या स्ट्रिंगचं रूपांतर तो इंटिजरमध्ये करू शकतो. पण तेच जर मी असं लिहिलं तर मात्र त्याला ते जमत नाही. मग त्यावेळेला नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन येतो. त्याच्यानंतर इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन 2 बघितले. एक ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड आणि स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड. इथे ॲरेची साईज किती आहे? 3. ॲरेची लेंथ 3 आहे.
म्हणजे ॲरेमध्ये मॅक्झिमम इथे 3 एलिमेंट राहू शकतात आणि मी ॲक्सेस करायला जातो 20वा एलिमेंट, मग कुठला एरर येतो? ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. आणि स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शनमध्ये काय होतं आहे? या स्ट्रिंगमध्ये मॅक्झिमम लेटर्स 8 आहेत आणि मी कॅरेक्टर कितवा ॲक्सेस करायला जातोय? 15वा कॅरेक्टर. मग त्या ठिकाणी काय होतो? स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. नल पॉइंटर एक्सेप्शनमध्ये काय? एखादं व्हेरिएबल आपण नीट इनिशियलाइज केलं नाही, त्याला व्हॅल्यू दिली नाही, नल व्हॅल्यू ठेवली आणि त्याची मेथड कॉल करायला जातो, तेव्हा येतं नल पॉइंटर एक्सेप्शन. त्याच्यानंतर हे तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं. अशा प्रकारची केस असते तेव्हा येतं नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. आणि जेव्हा आपण एखाद्या नंबरला 0ने डिवाइड करायला जातो तेव्हा कुठलं येतं? ॲरिथमॅटिक एक्सेप्शन. मल्टिपल एक्सेप्शन कॅच करायची असतील तर असे आपण मल्टिपल कॅच वापरू शकतो. ज्या कोडमध्ये एरर येण्याची संभाव्यता आहे तो कोड आपण ट्रायमध्ये लिहायचा. कॅचमध्ये आपण त्या एररचं एक्सेप्शनचं नाव लिहायचं. जर ते एक्सेप्शन ऑकर झालं तर काय कर? तो हँडलिंगचा कोड त्या संबंधित कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचा. आणि शेवटी फायनली ब्लॉकमध्ये लिहिलेला कोड नेहमी एक्झिक्यूट होतो, एरर येवो अथवा न येवो. मग अशा प्रकारे आपण एक्सेप्शन हँडलिंगचा एक पार्ट बघितला. त्याच्यातलं महत्त्वाचं आपण बघितलं काय? ट्राय कॅच ब्लॉक बघितला. त्याच्यानंतर उद्या आपण थ्रो आणि थ्रोज हे कीवर्ड बघणार आहोत. इंटरव्ह्यूमध्ये डिफरन्स विचारला जातो, थ्रो आणि थ्रोजमध्ये फरक काय. आणि त्याच्यानंतर उद्या आपण हे बघून झाल्यानंतर लगेच कस्टम एक्सेप्शनसुद्धा बघणार आहोत. कस्टम एक्सेप्शन म्हणजे युजर डिफाईंड एक्सेप्शन. म्हणजे ही जी एक्सेप्शन्स होती आता आपण बघितली, ही काय होती? सगळी सिस्टीम डिफाईंड होती. मग आता आपण स्वतः एक एक्सेप्शन क्रिएट करणार. फॉर एक्झाम्पल वोटिंगचा प्रोग्राम असेल, युजरला आपण सांगितलं एंटर युअर एज, आणि जर तो 18 वर्षापेक्षा त्याचा आयु जर कमी असेल, 18 वर्षापेक्षा त्याची आयु कमी असेल, तर यू आर नॉट इलिजिबल फॉर वोटिंग हा मेसेज त्याला दाखवायचा आहे. अदरवाईज यू आर इलिजिबल फॉर वोटिंग हा मेसेज दाखवायचा. मग जर 18 वर्षापेक्षा जर त्याचं वय छोटं असेल तर मेसेज न दाखवता एक एरर थ्रो करायचा, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. मग याच्यात तुम्हाला कुठे इनव्हॅलिड एज एक्सेप्शन दिसतंय का? नाही, कारण ही प्री डिफाईंड एक्सेप्शन आहे. मग इनव्हॅलिड एज एक्सेप्शन हे काय? हे नवीन एक्सेप्शन आपण स्वतः बनवणार. मग आपण जी एक्सेप्शन बनवतो, आपल्यासारखा युजर जी एक्सेप्शन बनवतो, त्याला युजर डिफाईंड एक्सेप्शन म्हणतात किंवा कस्टम एक्सेप्शन म्हणतात. मग असे एरर आपण स्वतःसुद्धा बनवू शकतो. आणि ते जर पर्टिक्युलर वेळेला आपल्याला जर ते थ्रो करायचे असतील तर त्याच्यासाठी हा थ्रो शब्द वापरला जातो. थ्रोमध्ये आणि थ्रोजमध्ये काय फरक आहे हे उद्या आपण डिटेलमध्ये एक्झाम्पल सहित बघूया. मग आज जेवढं काही दाखवलं त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? सबीना, सायली, तन्वी, नेहा, चैताली, डाऊट नसेल तर मीटिंग लिव्ह करू शकता. उद्या जॉईन व्हा. धन्यवाद.